अहो नका नाही इतकी काळजी करू, सगळं छान होणार आहे. मी आईंशी एकदा जाऊन बोलते. शौर्य, काय रे, काय झालं? हे शौर्य, अरे काय झालं हा? तुला आमच्यासोबत इथं नाही राहायचंय वय? अरे असं का बोलायला लागलायस तू? काय झालं शौर्य? सुंदर, लहानपणापासून असाच आहेस बघ तू. मनानं एकदम सरळ. कोण चांगलं कोण वाईट तुला काय बी कळत नाही. लहानपणी बी आपल्याला कुणी फसवून जाईल, कुणी दगा देईल हे कधीच लक्षात यायचं नाही तुझ्या. म्हणूनच तवा तुला दटावायला लागायचं, माझं मन कठोर करून समजवायला लागायचं. सुंदर, मी आत्ता बी तेच करते आहे रे. मी मन कठोर करून यो निर्णय घेतलाय ना, फक्त तुझ्या भल्यासाठी, दुसरं काय बी हेतू नाही. आई, तू असं काय करशील ना असं मला वाटलं बी नव्हतं बघ. का केलंस हे तू समज? हा, काय मिळालं तुला हे समज करून? अगं एक तर अक्षराला ही गोष्ट कळू नये म्हणून मी धडपडत होतो, पण ते बी तुला जमलं नाही आणि आता शौर्याच्या मनात नको ते भरवलंस होय. मी होय तूच. तुझाच विरोध आहे ना ह्या समजायला? हा, अगं तो शौर्य आता खोळ्यासारखा वागायला लागलाय. तो म्हणतोय की त्याला आता ह्या घरात राहायचंच नाही आहे. तूच शिकवलंस ना त्याला हे समज? नाही सुंदर, सुंदर मी असं काय बी केलेलं नाही. अरे शौर्यला या घरात न्यायला मी काय विरोध करू? माझा विरोध आहे तो फक्त दत्तक घेण्याला. त्याला सांभाळण्याविषयी माझं काहीच म्हणणं नाहीये. हे सी समजा घरभर पसरलं आणि त्याची घुसमट व्हायला लागली आहे बघ आई. आणि कशा बाई खोटं बोलतेयस? मान्य कर की तूच हे समज केलंयस म्हणून. आई, का असं वागलीस ग? का असं वागलीस? काय मिळालं तुला हे समज करून? का त्या बिचारा एवढीशा जीवाला त्रास दिलास? का त्याचं मन दुखवलंस तू? तू बी एक आई आहेस ना व? हा, मग लहानपणी माझ्या बाबतीत असं काय झालं असतं? म्या असं उपऱ्यासारखं कुणाच्या तरी दावणीला गेलो असतो तर तुझी काय गत झाली असती? सुंदर, अरे काय बोलतोयस तू? हे बघ, मी हा यो निर्णय घेतलाय तो तुझ्या भल्याचा विचार करून. माझ्या भल्यासाठी नाही. तुझ्या मनात काहीतरी खोट होती ना, ती शांत करण्यासाठी तू हे समज केलंयस बघ. आणि आई, यानं आहे ना कोणाचंच भलं होणार नाही, झालं तर वाईटच होईल. अगं ह्या समद्यामुळं ना समद इसकटून जाणार आहे बघ. समद इसकटून जाणार आहे. समद इसकटून जाणार आहे बघ. सुंदर, अरे आई आहेस ना तू? आईनं कवा बी स्वार्थी व्हायचं नसतं, पण तू झालीस. नाही सुंदर. मला आता तुझं काय बी ऐकायचं नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव,
तू जर का आम्हाला शौर्याला दत्तक घ्यायला दिलं नाहीस तर म्या बी या घरात थांबणार नाही. सुंदर वा कामिनी, एक डंख मारलास पण विष सगळ्या अंगात पसरले बघ. आता सगळेच तडफडणार. सुंदर शौर्य, हे बघ बाळा, आजी आत्ता जे काही बोलली की नाही बाबांना, त्यांच्यावर ओरडली ते तू मनाला लावून घेऊ नकोस बाळा. हं? अरे तू जर अभ्यास नाही केलास तर मी पण तुझ्यावर ओरडते की नाही, चिडते की नाही, रागवते ना तुला. मग तसं बाबांची आई आहे की नाही आजी, मग तसंच ती पण रागवली बाबांवर. पण मी नंतर तुझे लाड करते, प्रेम करते की नाही, तसाच असतो आईचा राग, फार काळ नाही टिकत. हं? तू आता विचार नको करू या सगळ्याचा. काय गुड बॉयस की नाही तू. शौर्य, आई बाबा आहेत की नाही आजीला सांगायला, मग तू काय विचार करतोयस एवढा. हे बघ, तू या गोष्टींचं टेन्शन नाही घ्यायचं, कळलं. आता हास बरं थोडा, हास. ए शौर्य, मला सांग, तुला आजी काय बोलली का? हा शौर्य, मला खरं खरं सांग, आजीने सांगितलं ना तुला समज. अहो काय करताय तुम्ही, का उगाच चिडताय त्याच्यावर. आणि असं कोण बोलतं लहान मुलाशी. शौर्य, मला सांग, तुला तुला कोणी सांगितलं हे, कोणी बोललं का तुला काही. शौर्य, तुला कामिनीने काही सांगितलं का.